भाजपाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप अंतिम करण्यात आलेला नाही। त्यामुळे विकास कामे ठप्प झाले। त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय। महापौरांनी बुधवारपर्यंत अर्थसंकल्प अंतिम न केल्यास महापालिकेच्या दारात प्रतिमहासभा घेऊन प्रशासनाचा अर्थसंकल्प अंतिम करू असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। ते म्हणाले, महापालिकेत भाजपला काठावर बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली, पण भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढत चाललाय। पालकमंत्री आणि आमदार व शेखर इनामदार तसेच महापालिकेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद आहे। एकमेकांची जिरवाजिरवी सुरू आहे। या वादात महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप अंतिम केला नाहीये। पावसाळा तोंडावर आलाय, त्यापूर्वी काही महत्वाची कामे करणं अपेक्षित असतं, पण अर्थसंकल्प अंतिम झाला नसल्याचं कारण सांगून प्रशासन नवीन कामे करण्यास टाळाटाळ करत आहे। सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात येऊन गेली 4-5 महिने झाले, तर आज तागायत कोणत्याही प्रकारचं विकास कामाबद्दल म्हटला तर एकही काम सांगली महापालिकेमध्ये होऊ शकलं नाही। त्याचं कारण म्हणजे महापालिकेमध्ये वार्षिक बजेट जे मंजूर केलं जातं ते अद्याप बजेट मंजूर केलं नाही। जनतेसमोर नगरसेवकांसमोर ते बजेट सादर केलं नाही। तर ह्यामधलं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ह्या भाजपच्या गटामध्ये अंतर्गत वाद असणारा विषय आहे। एकमेकांबरोबर भांडणं किंवा पालकमंत्र्यांचा गट वेगळा, आमदारांचा गट वेगळा, खालच्या नगरसेवकांचा गट वेगळा, याला प्रमुख कारण या ठिकाणी हे दिसून आलं आहे। तर लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी जर का बजेट सादर झालं नाही तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसांमध्ये महापालिकेच्या दारामध्ये आम्ही प्रतिमहासभा घेऊ आणि कायद्याच्या तरतुदीनुसार महापालिकेसमोर प्रशासनाच्या वतीने एक बजेट सादर करू आणि त्या बजेटद्वारे महापालिकेला काम करण्यास भाग पाडू, एवढंच या ठिकाणी मी प्रेसच्या माध्यमातून सांगतो। त्यामध्ये पालकमंत्र्यांचा गट वेगळा आहे, ह्यामध्ये आमदारांचा गट वेगळा आहे, शेखर इनामदार साहेबांचा गट वेगळा आहे। भाजपच्या 3 गट पडल्यामुळे आज महापालिकेसमोर बजेट सादर झालं नाही। त्यामध्ये सगळ्यात दुर्दैव आज या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या लोकांचं आहे की अशा लोकांना काटावर बहुमत ह्या भाजपला आपण दिलंय। तर लवकरात लवकर या लोकांनी वेळी शहाणं होणं गरजेचं आहे। यामध्ये नुकसान यांच्या भांडणामुळे नुकसान या सांगली महापालिकेतल्या जनतेचं होत आहे, याचा विचार करणं खरोखर गरजेचं आहे। आज बजेट जर का लवकर सादर केलं नाही तर महिन्यावर पावसाळा येऊन थांबला आहे। एखादं काम मंजूर करायचं म्हटलं तर त्याला 1 महिन्याचा कालावधी जातो। मग ते काम मंजूर झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ही कामं होऊ शकत नाही, ह्याची तर जाणीव या सत्ताधाऱ्यांना असणं गरजेचं होतं, पण या लोकांना ही जाणीव दिसत नाही। पालकमंत्री म्हणतात कुठला वाद नाही, बजेट 2 दिवसात सादर होईल हे म्हणून सुद्धा आता 8 दिवस झाले। मग मार्च महिन्याच्या 31 तारखेला बजेट सादर होणं गरजेचं होतं, मग अद्याप का बजेट सादर झालं नाही ह्याची कारणं पालकमंत्र्यांनी द्यावीत।